and good evening everyone. नमस्कार आणि आज मी स्वागत आहे आपल्यासोबत तुम्हा इथं लाईव्ह सर्वांचं आहे आपल्या आणि श्रुती लाईव्हचा किचन मेन चॅनलवर. अजेंडा किंवा इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे आपल्या आहारात जे स्पायसेस इंडियन स्पायसेस असतात त्यांचा औषधी गुणधर्म काय. आता बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोकांना हे माहितीच आहे, पण बरेच आपले सबस्क्रायबर आहेत जे माइट बी आउट ऑफ इंडिया किंवा ज्यांना थोडा अवेअरनेस नसेल किंवा असेलही, त्यांच्यासाठी एक रिफ्रेशिंग सेशन मी माझ्या मेलोडी मसाला चॅनल थ्रू सांगायचा एक छोटासा प्रयत्न स्टार्ट केलेला आहे. सो थँक यू. So I will start my session including Marathi, Hindi, English so everyone can understand. And thank you gathering everyone, all of you here in my this little live streaming segment, which is definitely useful, helpful for your health. Thank you. आता तुम्ही सर्व म्हणत असाल आपल्याला हे सर्व माहिती आहे, नवीन तर काहीच नाहीये. पण मला ज्यावेळी मी कुकिंग चॅनल स्टार्ट केलं, तेव्हा रेसिपीजसाठी वेगवेगळ्या डिशेस तुमच्यासोबत शेअर करायचं डेली एक टास्क होता. मग नवीन एव्हरीडे नवीन डिश देण्यासाठी म्हणून मग मी बऱ्याच प्रकारच्या डिशेसवरती रिसर्च केला किंवा एखादी बेस्ट डिश बनवण्यासाठी मल्टिपल त्याच्यामध्ये मसाले घालायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यातून ती डिश बेस्ट बनतच होती. पण कुठेतरी आठवलं, की हे सगळं बेस्ट आहे, पण किती जरी नवीन डिश ट्राय केली, तर आपल्याला वरण-भात खाल्ल्यावर जे कम्फर्ट फूड वाटतं, ते कदाचित किंवा पोट भरल्याची फीलिंग, ते कदाचित ह्या डिशेसमधून येईलच किंवा नाही येईल असं आहे. मी असं नाही म्हणत आहे, की अ, नवीन डिश म्हणा किंवा रेस्टॉरंटमध्ये जे वापरले जाते बटर, चीज ते अनहेल्दी आहे असं नाही. पण कुठेतरी कम्फर्ट फूड हे कशाला म्हणतात आणि का आलं ह्याच्यासाठी मला हे सेशन तुमच्यासोबत शेअर करायचंय. तुम्ही इन बिटवीन मला लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कमेंट करू शकता. तुमचे आयडियाज तुम्ही शेअर करू शकता. इन बिटवीन इफ एनी पर्सन फील्स दॅट ही नोज एनिथिंग अबाउट टर्मरिक, अबाउट हेल्थ बेनिफिट और एनिथिंग रिलेटेड विथ हेल्थ, its medicinal use, please share. Definitely we will discuss those things also in our this session. सो आता जे मी म्हटलं, की कम्फर्ट फूड, तर ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षापूर्वी ज्यावेळी आपल्यामध्ये कोविड हिट झालं किंवा पॅन्डेमिक जी आपण म्हणतो, कोरोना पिरियड स्टार्ट झाला, त्यावेळी सडनली सगळ्यांना हायजीन, स्वच्छता आणि मोस्ट इम्पोर्टंट होममेड फूड किंवा घरचं स्वतःच्या किचनमध्ये बनवलेलं, घरी खाल्लेलं फूड. कारण कोविड पिरियडमध्ये सगळीकडे स्ट्राईक आल्यामुळे आपण सगळे घरी होतो. त्याच्यामुळे अल्टिमेटली बाहेरचं खाणं बंद झालं. घरीच खायला चालू केलं. मग घरी जे आपल्याकडे जे काही 4-5 मसाले असायचे किचनमध्ये, तेच आपण आपल्या डेली आहारामध्ये लंच, डिनर, ब्रेकफास्टमध्ये तेच मल्टिपल वापरायला चालू केलं. मग तेव्हा बऱ्याच लोकांना त्याचं म्हणजे हळदीपासून काय तर दूध हळद किंवा हळदीच्या पाण्याच्या गुळण्या किंवा हळदीचा काढा, ताप आला, सर्दी आली, खोकला आला, कफ झालं, तर हळदचं जे काही बनतं मिश्रण, टर्मरिक शेक लिटरली इन कोविड फेज मी बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये बघितलं मिल्क शेकमध्ये टर्मरिक शेक नावाचा एक ऑप्शन यायला स्टार्ट झाला. सो तेच होतं, की ते अवेअरनेस कुठेतरी कोविड संपला आता 2 वर्ष वी ऑल आर कोविड फ्री आणि ऑल थँक्स टू एव्हरीवन इन्क्लुडिंग अवर इंडियन गव्हर्नमेंट. कारण जेव्हा हेल्थ मिनिस्टरनी त्या व्हॅक्सिन प्रोव्हाईड केल्या, त्या व्हॅक्सिन तर 50% प्रिकॉटरी होत्याच. पण त्याच्यासोबत आपण सुद्धा 50% आपल्या बॉडीला डिसिप्लिन लावलं. हायजीनचं असू दे किंवा घरच्या खाण्याचं असू दे, डाएटचं असू दे किंवा अशा बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळे कोरोना लिटरली गेला. पण आता कोरोना गेला, पण भविष्यात अशी परत कधी पॅन्डेमिक फेज आला, तर सगळ्यात बेस्ट अदर दॅन व्हॅक्सीन, आता एक कोविडची व्हॅक्सीन आली, पण इन फ्युचर असे बरेच डिसीजेस येतील, ज्याची व्हॅक्सीन थोड्या दिवसांनी सापडते. कुठलाही डिसीज आज आला म्हणजे उद्या व्हॅक्सीन सापडत नाही. तर म्हणून तुमच्या बॉडीमध्ये इम्युनिटी असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून मी म्हटलं, की आता जर मला मिळतोय मेलोडी मसाला नावाचं किचनचं जे माझं चॅनल आहे, तिथे एक प्लॅटफॉर्म मला भेटतोय, ज्याच्या थ्रू अवेअरनेस मी शेअर करू शकते किंवा त्याचं इम्पोर्टन्स, त्याची हिस्ट्री
एन्शंट हिस्ट्री मी जर शेअर करू शकते, म्हणून म्हटलं एक लाईव्ह सेशन आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातीला थँक्यू एव्हरीवन. आय एम सीइंग हिअर almost 22 people are joining my channel, so thank you everyone. Please share your feedback in my channel. तर टिपिकली आपण पहिला हिस्ट्री बघूया की हिस्ट्री काय आहे. तर बेसिकली इंडियामध्ये डेफिनेटली हळद जी आहे ती भारतातच बनली जाते आणि भारताच्या बाहेर एक्सपोर्ट केली जाते. तर साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन केलं जाते. तर हजारो वर्षापूर्वी ब्रिटिश लोकांनी याचा शोध लावला होता. इनिशियली ब्रिटिश लोकांना पण त्याचे मेडिसिनल व्हॅल्यूज माहिती नव्हते, पण त्यावेळी ते कलरिंगसाठी किंवा ब्रिटिश नंतर जेव्हा इंडियन थोडेसे त्याच्यामध्ये आले तेव्हा वारली पेंटिंग अशा बऱ्याच ठिकाणी त्याचा ॲज अ कलर किंवा ॲज अ फ्रेग्रंट म्हणून त्याचा वापर जास्त केला. मग ज्यावेळी त्याच्यानंतर आयुर्वेदिक लोक किंवा सिद्ध लोक किंवा ऋषीमुनी ज्यावेळी फर्स्ट आणि सेकंड सेंचुरीमध्ये आले तेव्हा त्यांनी शोध लावला की हे अँटी इन्फ्लामेटरी अँटीसेप्टिक आहे किंवा डायजेस्टिव्ह आहे. हे तिथून स्टार्ट झालं. माझा कॅमेरा थोडासा रोटेट होतोय, सॉरी एव्हरीवन. माझं फर्स्ट लाईव्ह स्ट्रीमिंग सेशन आहे, सो प्लीज होप यू ऑल अंडरस्टँड. सर, तर हळदीचं बॉटॅनिकल नेम आहे कुरकुरमा लोंगा. हे सायंटिफिक नेम आहे जे आउट ऑफ इंडिया ह्याचा जास्त वापर केला जातो. जसं आपण इकडे टर्मरिक म्हणून वापरलं, दिल्ली ह्याच्यामध्ये आपण ह्याचं नाव टर्मरिक म्हणून वापरतो, पण आउट ऑफ इंडिया ज्यावेळी इम्पोर्ट होतो, एक्सपोर्ट होतो किंवा मेडिसिनल फॅक्टरीजमध्ये जेव्हा याचा वापर होतो त्यावेळी त्याला जर मागवायचं असेल तर त्या नावासाठी म्हणून बॉटॅनिकल नेमच फर्स्ट आलं जातंय. तर आता आपण यावरती न बोलता इंडियाशी रिलेटेड बघू. तर इंडियामध्ये हिंदू रिच्युअल्समध्ये वेडिंग असू दे, फेस्टिवल असू दे, फॉर एक्झाम्पल होली असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा अदर दॅन महाराष्ट्र जत्रा वगैरे होत असतात, तर त्याच्यामध्ये हळदीचा वापर ॲज अ सिम्बॉल ऑफ प्युरिटी म्हणून केला जातो. फॉर एक्झाम्पल आता वेडिंग्ज असतात ज्या महाराष्ट्रात नाही, ऑल ओव्हर सगळीकडे जिथे वेडिंग असते तर तिथं हळदी फेस्टिवल असतो. एक फर्स्ट जे लग्नाचे आपले रिच्युअल स्टार्ट होतात त्याच्यामध्ये हळदीचं फर्स्ट फंक्शन होतो. त्याच्या मागं एन्शियंट पासून हे चालत आले की प्युरिटी. तुमचा फेस्टिवल स्टार्ट होतोय तर त्या फेस्टिवलला किंवा आता लग्न होतंय तर यू हॅव टू बी प्युअर. तर एक बेसिकली त्यावेळेचे ते थॉट होते. ह्याच्या मागे सायंटिफिक रिझन पण खूप आहेत जे मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नॉट ओनली विथ फूड, तर ह्याचा रिच्युअल्समध्ये सुद्धा, फेस्टिवलमध्ये सुद्धा ह्याचा वापर केला जातो हळदीचा. तर मला एवढंच सांगायचं की सुरुवातीला ह्याची हिस्ट्री म्हणजे आता ते ब्रिटिश लोकांनी हजारो वर्षापूर्वी शोधलं वगैरे, एव्हरीथिंग वॉज ट्रू. पण 1995 मध्ये युएसच्या सायन्स सेंटरमध्ये तिथल्या जेव्हा सायंटिस्टनी क्लेम केलं आणि त्यांना त्यावेळी कळलं की ह्याच्यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लामेटरी इम्पॉर्टन्स आहे टर्मरिकमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मिसिसिपी मेडिकल सेंटर रिसर्चच्या त्यांनी क्लेम केला आणि त्याच्यावरती पेटंट मिळवलं. आणि लिटरली 1995 मध्ये युएसला टर्मरिकचं पेटंट गेलं. मग तेव्हा 1995 मध्ये CSIR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जे इंडियात आहे त्यांनी क्लेम केलं आणि त्यांनी रिव्होकेशन केलं. रिव्होकेशन म्हणजे परत अर्ज केला की हे नाही आमचं आहे. पण नुसतं ओरली त्यांना तिथं डिबेट घालून उपयोग नव्हता की टर्मरिक आमची आहे, आम्ही पिकवतो किंवा आम्ही तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो.
तर तसं नव्हतं. त्याच्यासाठी त्यांना एव्हिडन्स हवे होते, काही पुरावे हवे होते. तर भारताने 32 रेफरन्सेस त्या यूएसला, त्या मिसिसिपी मेडिकल रिसर्च सेंटर जे होतं तिथं दिलं. तर त्यांनी जे 32 रेफरन्सेस दिले वॉज लिटरली अमेझिंग. का तर ते संस्कृतमध्ये होते, उर्दूमध्ये होते, हिंदूमध्ये होते. तर आपले आयुर्वेद जे फर्स्ट आणि सेकंड सेंचुरीला स्टार्ट झालं होतं, ऋषी मुनींनी ग्रंथ लिहायला चालू केले होते. मग त्यावेळी असे मेडिसिन नव्हते, रॉ मटेरियलच होते. मग रॉ मटेरियल म्हणजे झाडांपासून मिळणारे रॉ मटेरियल, पण त्यांचे मेडिसिनल यूज. मग ते डाएट मध्ये असू दे, इनसाइड द बॉडी असू दे किंवा आउटसाइड द बॉडी असू दे, ह्याच्यासाठी काय यूज होतो म्हणून त्यांनी ग्रंथ लिहायला चालू केली होती. तर सगळ्यात आधी द फर्स्ट फादर ऑफ सर्जन आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे सुश्रुत. तर सुश्रुत ऋषीमुनी जे होते त्यांनी चरक संहिता नावाचं, मेडिसिन मध्ये त्या ग्रंथाला तर बायबलच म्हणलं जातं, पण ते आयुर्वेदाचं फर्स्ट बुक होतं जे रिलेटेड विथ सर्जरी आणि मेडिसिन होतं. तर फर्स्ट आणि सेकंड सेंचुरी मध्ये सुश्रुत ऋषीमुनींनी लिहिलं होतं की हे टर्मरिक जे आहे त्याच्यामध्ये अँटी वुंड हिलिंगची प्रॉपर्टी आहे. आता वुंड हिलिंग म्हणजेच अँटीसेप्टिक म्हणू शकतो, अँटी इन्फ्लामेटरी म्हणू शकतो. हे आत्ताचे वर्ड्स आले, पण त्यावेळी ते त्यांनी त्यांच्या वर्ड्समध्ये लिहिलं होतं की सर्जरी जेव्हा होते तेव्हा सर्जरी नंतर ह्याच्यामध्ये वुंड हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. मग असे बरेच त्यांनी दाखवले, जसं की चरक संहिता, चरक सुश्रुता, असे जे 2-3 बुक्स होते. जे एक पॅथॉलॉजीचं बुक होतं रिटन बाय चरक, आणि सुश्रुताचं रिटन बाय बुक म्हणजे सुश्रुत संहिता. हे सगळे असे मल्टिपल इव्हिडन्सेस इंडियानं 1995 मध्ये यूएसला दिले आणि रिव्होकेशन केलं, आणि लिटरली वी वॉन दॅट केस. आणि मग ते पेटंट आपल्याला मिळालं हळदीचं, टर्मरिकचं. त्याच्यानंतर बऱ्याच मसाल्यांचं ही झालं, पण फर्स्ट बायो पेटंट वॉर जे झालं होतं रिगार्डिंग दिस, ते टर्मरिक वरती झालं होतं. म्हणून मी टर्मरिक पासूनच स्टार्ट केली आहे. सो त्याच्यानंतर बायोपायरसी अवेअरनेस फ्रॉम 2000 ती स्टार्ट झाली. तर बायोपायरसी अवेअरनेस ज्यावेळी इंडियाला कळलं की त्यांच्या पाठीमागं 1995 ला ही केस घडली, म्हणून इंडियामध्ये TKDL नावाचं एक डिजिटलायझेशन त्यावेळी झालं, दॅट इज ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. म्हणजे आणि फ्युचरमध्ये कोणी उठलं आणि कोणी पेटंट मागितलं किंवा त्याला त्यावेळी इव्हिडन्स हवे असतील तर तो काय वापरू शकतो, तर TKDL नावाची जी संस्था आहे म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ डिजिटल लायब्ररी, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपले हे रॉ मटेरियल मसालेच नाही, बरेच जडीबुटी म्हणतो, बॉटॅनिकल प्लांट असतील किंवा ॲनिमल रिलेटेड काही असेल, ते सगळं त्या TKDL मध्ये आहे. तर आता एवढं सगळं केल्यानंतर 2000 पासून म्हणजे फ्रॉम 2000 पासून लिटरली याचा अवेअरनेस वाढला, आणि तेव्हापासून तर आपल्या डेली लाईफ मध्ये असतेच हळद म्हणा. पण मला हे म्हणायचं की आपण जी काही चिमडभर हळद एखाद्या आमटीमध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये वापरतो ती तेवढीच पुरेशी नसते. का पुरेशी नसते, तर त्याचे जेव्हा फायदे तुम्हाला कळतील की कितपत हळदीचे फायदे आहेत, कितपत हळदीचे फायदे आहेत, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण ऍडिशनल वरती थोडी थोडी ॲज इन म्हणजे रोज एक दूध, एक अर्धा कप दूध हळद घ्यायला चालू करा. दूध हळद शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा दोनदा हळदीची भाजी किंवा हळदीचं लोणचं डेली आपण आहारात वापरू शकतो. तर आता जे मी तुम्हाला त्याचे युजेस सांगणार आहे ह्याचे हळदीचे, ते पुढील प्रमाणे आहेत बघा. तर सगळ्यात मेन जे टर्मरिकचा यूज आहे तो म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी. नाउ व्हॉट इज मीन बाय अँटी इन्फ्लॅमेटरी, तर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करण्यासाठी. व्हॉट एव्हर इफ यू हॅव इन्फ्लॅमेशन इन युअर बॉडी,
definitely turmeric will reduce. It is not like if you eat today and you will expect that my inflammation of body will gone. No, it is not like that. It requires 2 to 3 months or daily intake of that turmeric will help to reduce inflammation. म्हणजेच काय, तर डेली जर आपण जेवणामध्ये आहारामध्ये हळदीचा वापर केला तर आपल्या बॉडीमध्ये जे इन्फ्लामेशन असतं, आता इन्फ्लामेशन होण्यासाठी बरेच डिसीजेस आहेत. त्यातला आजकाल जे टॉपला आहे ते म्हणजे थायरॉइड. आपण ऐकलंच असेल की खूप कमी वयात थायरॉइड होतं किंवा मोठ्या त्याला एज नाहीये थायरॉइडला. तर थायरॉइडमुळे बॉडीमध्ये इन्फ्लामेशन वाढतं. तर थायरॉइडच्या माणसाने सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात जर थोडीशी हळद घालून त्याचा वापर केला, डेली कोमट पाण्यातच घ्यायची हळद, गार पाण्यात नाही घ्यायची, कारण ती वॉटर सोल्युबल असते. म्हणून दुधात सोबत जरी तुम्ही हळद घेत असाल तर दुधाचं टेम्परेचर हे कोमट असलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. तर हे रिड्यूस करण्यासाठी होतो. सेकंडरी अर्थरायटिस म्हणजे सांधेवात. सांधेवात म्हणजे या शब्दातच आहे, हे सगळे इन्फ्लामेशन मध्येच येणारे डिसीजेस आहेत. म्हणजे अर्थरायटिस म्हणजे हाडांवरची सूज. म्हणजे तिथंही सूज आली तर त्या सुजेसाठी सुद्धा ह्या हळदीचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं मेन आहे की इन्फ्लामेटरी बाउल डिसीज, इरिटेबल बाउल डिसीज, बाउल ॲज इन गट रिलेटेड, पोटाशी रिलेटेड. कसं, तर ते सूज असं नाही म्हणू शकत आहे आपण, तर आपले जे काही इंटेस्टाईन असतं म्हणजे आतडी असतात, लहान आतडी, मोठी आतडी, तर ह्यांची सूज कमी करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर होतो. फक्त हळदच या गोष्टीला काम करते असं नाही, तर हळदीचा इंटेक असल्यामुळं ते थोड्या प्रमाणात रिड्यूस होतं. हळद हे एक औषध आहे. ह्यानी इलाज बराच होतो असं नाही, पण जर आपण ह्याचं कंझ्युम केलं तर कुठेतरी ते नॅचरली रिड्यूस व्हायला इन्फ्लामेशन मदत करतं. त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर इट न्यूट्रलाइज फ्री रॅडिकल्स अँड बूस्ट द बॉडीज ओन अँटीऑक्सिडंट एन्झाईम प्रोटेक्टिंग सेल. म्हणजे विषारी घटक जे असतात बॉडीमध्ये बनणारे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून अँटीऑक्सिडंट वापरले जातात. त्याच्यानंतर बीडीएनएफ म्हणजे काय, तर ब्रेन हेल्थ म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, तर बॉडीमध्ये ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर नावाचा प्रकार असतो, जो आपल्या मेंदूमध्ये जो काही आपला मेंदू आहे तो मेंदू काम करण्यासाठी एक डिराइव्ह फॅक्टर असतो. म्हणजे न्यूरोट्रॉपिक रिसेप्टर असतात किंवा छोटे छोटे एजंट असतात, तर ह्यांचं रिस्क कमी करतं. जर तुमच्या लाईफ जेवणामध्ये हळदीचा वापर असेल, आता हळदीचा इंटेक हा ओरलीच केला पाहिजे, ओरली ॲज इन आपल्या अन्नातून गेला पाहिजे, वेगवेगळ्या पदार्थांमधून गेला पाहिजे. तर न्यूरोलॉजिकल फॅक्टर्स आपले आहेत ते त्याची काय म्हणतात त्याला, त्याचं प्रमाण तो चांगल्या पद्धतीने ठेवतो, जेणेकरून अल्झायमर डिसीज म्हणा किंवा अँझायटी, डिप्रेशन आजकाल बरंच आपण ऐकतोय, तर ह्याच्यासाठी लागणारे जे काही हॉर्मोन्स आहेत त्यांना लॉक करतो आणि म्हणून आपली ब्रेन हेल्थ ह्यानी चांगली राहते. त्याच्यानंतर हार्ट हेल्थ. आता हार्ट हेल्थ कशी, तर टर्मरिक काय करतं, तर एंडोथेलियल फंक्शन म्हणजे हार्टला जे आवरण असतंय, 4 चेंबर असतात आपल्या हार्टमध्ये, त्याचं जे आवरण बनलेलं असतं त्या लेयरचं, तर ते लेयर इतकं मजबूत बनवतं ज्याच्यामुळे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस येतो किंवा काय होतो तर त्याचा इम्पॅक्ट त्या हार्टवरती कमी पडतो, कारण ते हार्ट तेवढं मजबूत झालेलं असतं. का, तर इंडोथेलियन फंक्शन जे आहे त्याचं फंक्शनिंग वाढवण्यासाठी हळद हे मदत करत असतं. त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल रिड्यूस केला किंवा ह्या गोष्टी कमी केल्या तर डेफिनेटली अल्टिमेट गोल आपलं हार्ट हेल्दी राहतं. म्हणून हार्टसाठी देखील हळदीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर कॅन्सर प्रिव्हेन्शन बद्दल तर बराच स्टडी आहे. जेवढा स्टडी मी या स्ट्रीमिंग सेशन मध्ये लाईव्ह सांगू शकेन किंवा नाही शकेन, आय डोंट थिंक सो. पण एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये अँटी कॅन्सर मटेरियल्स आहेत. याचा अजून सायंटिफिक रिसर्च चालूच आहे, पण डेफिनेटली वन डे तो प्रूव्ह होईलच. म्हणजे बऱ्याच सायंटिफिक रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सर हे अँजिओजेनेसिस म्हणजे कॅन्सर सेल्स जे असतात त्यांच्यामधले
रिड्यूस करतं. ज्या कॅन्सरच्या सेल आहेत ना, त्यांची लाईफ कमी करतं. आता कॅन्सरच्या सेलचीच लाईफ कमी झाली, तर अल्टिमेटली तुमचा कॅन्सर बरा होतो. हे सगळं थोडं-थोडं प्रूव्ह व्हायच्या आपल्या वेनी चालू आहे. आता त्या दिशेकडे आपण चाललेलो आहे. त्याच्यानंतर मेटास्टॅसिस थांबवते. मेटास्टॅसिस म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखाद्या फिमेलला ब्रेस्ट कॅन्सर झाला, तर इन फ्युचर तिला सेकंडरी कॅन्सर व्हायचे चान्सेस असतात. मग तो सेकंडरी असेल, मग तो लंग्सचा असेल, किडनीचा असेल, ब्रेनचा असेल, कशाचाही. तर पहिल्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॅन्सर स्प्रेड होतो, तो ब्लडमधून होत असतो. पण जर आपल्या बॉडीमध्ये हळदीचा वापर असेल किंवा हळदीचं प्रमाण असेल, तर ती हळद काय करते? थिनर म्हणून काम करते आणि त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह सेल्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नाही जाऊ शकत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी कॅन्सर प्रिव्हेन्शन मध्ये हळदीचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतर मूड सपोर्ट. आता मूड सपोर्ट कसा? तर बॉडीमध्ये 2 हॅपी हार्मोन आहेत, सेरोटोनिन आणि डोपामाइन, ज्याला लिटरली आपण हॅपी हार्मोन म्हणतो, ज्याचं ते बूस्ट करतं. म्हणजे टर्मरिकचा जर तुमच्या बॉडीमध्ये काय म्हणतात त्याला, जेवढं लागेल तेवढा यूज असेल किंवा जास्त यूज असेल, तर हे हार्मोन्सला ते बूस्ट करतं. बूस्ट करतं म्हणजे त्यांची कपॅसिटी वाढवतं आणि अल्टिमेटली आपला मूड चांगला राहतो. स्ट्रेस आला तरी आपण तो स्ट्रेस फील करू शकत नाही. अँक्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी रूल आउट व्हायला चालू होतात किंवा वी फाईट अगेन्स्ट दोज डिसीज. डायजेस्टिव्ह ॲडम म्हणून वापर होतो. डायजेस्टिव्ह ॲडम म्हणून कसा होतो? तर ब्लोटिंग जेव्हा आपल्याला होत असतं, तेव्हा आपण काढे करून पितो किंवा बऱ्याच गोष्टी करतो किंवा बडीशोप वगैरे खात असतो. तसंच हळदीचंही आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी कोणाला ऍसिडिटी होत असेल, तेव्हा कोमट पाण्यात हळद घेऊन बघा, ब्लोटिंग नक्कीच कमी होतं. जसं मी फर्स्टला सांगितलं होतं, इरिटेबल बाउल डिसीजसाठी कोमट पाण्यात ज्यावेळी हळद घेतो, त्यावेळी त्याला तो डिसीज पासून खूप रिलीफ भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तूप गरम दुधामध्ये 1 चमचा दुधामध्ये 1-2 थेंब तूप आणि हळद घालून जर तुम्ही त्याचा इंटेक केला, तर कॉन्स्टिपेशनला सुद्धा बेस्ट आहे. तर हे सगळं डायजेस्टिव्ह एडच्या अंडर येतं. आता जसं मी इनिशियल टायमिंगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं, की सुश्रुत जे होते, फर्स्ट फादर ऑफ सर्जन किंवा ज्यांनी फर्स्ट मेडिसिनचा ग्रंथ लिहिला होता, जे ऋषीमुनी होते, त्यांनी लिटरली टर्मरिकच्या पुढे असं लिहिलं होतं, की इन्क्रीज लॉन्जिटिव्हिटी. इन्क्रीज लॉन्जिटिव्हिटी याचा अर्थ हाच होतो, की हळदी इतकी बेस्ट आहे, की त्याच्यामुळे तुमचं हार्ट जर चांगलं राहते, ब्रेन चांगलं राहते, तुमचं पोटाचं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते, तर डेफिनेटली तुमचं जे आयुर्मर्यादा आहे ती 100-105 आणि त्यावेळी लोक राहती होती. प्रत्येक माणूस त्यावेळी सेंचुरी मारत होता. ते हेच आहे, की टर्मरिक मध्ये लॉन्जिटिव्हिटी वाढवण्याचे सगळे ऍक्टिव्ह हे आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत. सगळे त्याच्यात लागणारे गुणधर्म आहेत. त्याच्यामुळं त्यांनी त्याला तसं लॉन्जिटिव्हिटी असं बोललं होतं. असे बरेच आपल्याकडे टॉपिक आहेत, हळदीचे इम्पॉर्टन्स आहेत, म्हणून मी हा लाईव्ह स्ट्रीमिंग घेतला होता. आजच्या पहिल्या टॉपिकमध्ये मी अबाउट टर्मरिक सांगितले. आपल्याकडे बरेच खडे मसाले आहेत, ऑलमोस्ट 15 ते 20 आहेत. मी एव्हरी वीक 2 कव्हर करायचे ट्राय करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडा अवेअरनेस येईल. आता सांगण्याचा मुद्दा हा, की प्रत्येक जण म्हणत असाल, की आम्ही डेली वापर करतो हळदीचा, तर तो इनफ नाहीये. तर त्याच्यासोबत तुम्ही दूध हळद प्यायला चालू किंवा करा किंवा त्याच्यासोबत तुम्ही जसं म्हटलं, की हळदीचं लोणचं आहे. टर्मरिक राईस म्हणून खूप छान रेसिपी आहे, जी शेफ रणबीर ब्रार यांनी शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी राईस, टर्मरिक राईसची रेसिपी इतकी छान शेअर केली, ती मी पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन ती रेसिपी. आणखीन एक गोष्ट, रणबीर शेफचं एक सेशन होता, रणबीर ब्रार शेफ म्हणून. त्यांनी ते तरी नॉन महाराष्ट्रीयन आहेत, तरी त्यांनी एक त्यांच्या सेगमेंटमध्ये सांगितलं होतं, की महाराष्ट्रामध्ये टर्मरिकचं फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो. मग मी तो सेगमेंट बघताना मी म्हटलं, टर्मरिकचा फेस्टिवल
मला पटकन क्लिक नाही झालं, तर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जसं की आता आपल्याला माहिती आहे, पुण्यामध्ये एक जेजुरी म्हणून खूप छान टेम्पल आहे, प्रसिद्ध देवस्थान आहे. त्या देवस्थानाची त्यांनी एक हिस्ट्री सांगितली. खूप वर्षापूर्वी खूप वर्षापूर्वी ज्यावेळी ते टेम्पल बनलं किंवा काय झालं, त्यावेळी लोक तिथं ते हळद उधळायचे. त्या देवाची जेव्हा आरती व्हायची किंवा तिथं भेटायला देव जायचे. तर आधीच्या काळात ही हळद ज्यावेळी उधळली जायची, त्यावेळी ती वर उधळल्यानंतर परत हळद खाली पडायची. म्हणून ते लोक म्हणायचे, की देवांनी आपल्या अंगावर टाकले आणि ते ह्याला सोन्याची जेजुरी असं म्हणायचे त्या फेस्टिव्हलला. म्हणजे हळदाचा नो डाउट हळदीचा कलर आणि सोन्याचा कलर गोल्डन ह्याच्यावरून आपण म्हणतोच. पण त्यावेळच्या लोकांना हे माहिती होतं, की हळदीमध्ये इतके गुणधर्म आहेत, ज्यावेळी आपण वर उधळतो त्यावेळी ते आपल्या अंगावर पडतं, ज्याने स्किन सुधारते. स्किनसाठी ते बेस्ट आहे. जसं मी म्हटलं अँटिसेप्टिक म्हणून वापरलं जाते. बॉडीमध्ये इन्हलेशन थ्रू जाते, जेणेकरून आपली इम्युनिटी वाढते. मग ते कुठेतरी त्यांना तो आशीर्वाद वाटायचा, की आपण वर उधळतोय देवावरती आणि देव परत आपल्यावरती टाकतोय. म्हणजे त्यांच्यासाठी त्यावेळी सोनं इम्पॉर्टंट नव्हतं, पण हेल्थसाठी त्या हळदीचे बेनिफिट कदाचित त्यावेळी त्या लोकांना माहिती असावे. अवेअरनेस त्यावेळी झिरो होतं. पण त्यांनी बाय एक्सपिरियन्स त्यांना या गोष्टी माहिती होत्या आणि ज्याच्यामुळे त्याचं इम्पॉर्टन्स लोकांपर्यंत आता तर आपल्याकडे डिजिटलायझेशन आहे, सोशल मीडिया आहे, अनेक प्लॅटफॉर्म आहेत, ज्याच्या थ्रू आपण अवेअरनेस शेअर करू शकतो. पण माझा टॉपिकला आजच्या या लाईव्ह सेगमेंटमध्ये सांगण्याचं मेन रिझन हेच होतं, की आपण पॅन्डेमिक फेजमध्ये खूप ह्याचा वापर केला. लिटरली ज्यावेळी कोरोनाचे टेस्ट करायला जात होतो, तर टेस्टला जाण्याआधी आपण हळदीच्या पाण्याच्या गार्गलिंग करून जात होतो किंवा थोडा जरी घसा खवखवला तरी दूध हळद पिऊन झोपत होतो. म्हणजे इतकं औषधांपेक्षा आपल्याला त्यावेळी बिलीव्ह त्या हळदीवर होत होता. किंवा गरम पाणी हळद रोज डेली प्या. प्रतिकारशक्ती इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी म्हणून आपण ते वापरत होतो. म्हणजे तेव्हा जो एवढा अवेअरनेस होता किंवा इम्पॉर्टन्स होता हळदीचा, आता कुठेतरी तो कमी झालाय किंवा आहे सुद्धा, पण लोक कदाचित थोडंसं रिड्यूस झालेत त्याच्या ह्याच्यामधून. म्हणून वाटते की तुम्ही बॅक टू नॉर्मल, हेल्दी, हायजेनिक, डिसिप्लिन राहा. जे काही आपल्या घरातले मसाले आहेत त्यांचा अल्टरनेटिव्ह वेजनी यूज करा. आणि दुसरी गोष्ट, आजकाल मार्केटमध्ये बरेच भेसळ पदार्थ मिळतात. हळदीच्या बाबतीतही तेच आहे, तुम्हाला भेसळ मिळते. पण आता डेली लाईफमध्ये प्रत्येकाला एवढा टाइम नाही की तो ते सांगू शकेल की ही प्युअर आहे की भेसळ आहे. पण जेव्हा खरेदी कराल त्यावेळी प्रॉपर सुपर शॉप्स, सुपर मार्केट किंवा बरेच आपले मार्केट असतात लोकल, तिथून घ्या. देशी मिळते किंवा ऑर्गॅनिक मिळते म्हणून कोणाकडूनही घ्यायला जाऊ नका, कारण ती प्युअर असेल याची गॅरंटी नाही. आणि आणखीन एक गोष्ट, हळद प्युअर आहे की नाही मी माझ्या लास्ट 2-3 लाईन मध्ये तुम्हाला सांगते, देन वी विल रॅप अप अवर सेशन. तर थंड पाण्यामध्ये ज्यावेळी आपण हळद टाकतो तर ती पटकन डिझॉल्व्ह झाली पाहिजे. जर एखादा जरी क्लस्टर आला पाण्यामध्ये हळद टाकल्या टाकल्या, तर समजून जा त्या हळदीमध्ये भेसळ आहे. थंड पाण्यामध्ये ज्यावेळी आपण पटकन टाकतो आणि जर त्याच्यामध्ये क्लस्टर म्हणजे गाठी गाठी दिसायला लागल्या, तर ती हळद भेसळ असते. इफ एनिथिंग हॅव एनी क्वेश्चन्स किंवा कोणाला काही सजेशन द्यायचे असतील, तर माझा लाईव्ह सेगमेंट नंतर सेव्ह होतोच वरती, तुम्ही नक्की तिथे कमेंट करा. आणि थँक्यू फॉर जॉईनिंग माय सेशन. थँक्यू.
क्लोज नहीं होता है. एक सेकंड.